मित्रांनो, अलीकडेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, ज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय, एक ऑप्शन निवडण्याचा विकल्प शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आला। पण हा निर्णय निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला नाही। पण आता त्याच संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एक नवीन माहिती दिली आहे, जी जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील नवीन व्हिडिओज अपलोड होताच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, देशाच्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करून नवीन निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतरच्या काळात विविध राज्यांतील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजनाच लागू करण्याची मागणी केली होती। याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। राज्य शासनानेही केंद्र सरकारकडे याबाबत माहिती मागितली आहे। तसेच जुन्या निवृत्ती वेतन संदर्भातील राज्य शासनाच्या भूमिकेबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निवेदन करण्यात आले आहे। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात काही राज्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातील माहिती देखील मागवण्यात आली आहे। त्यानुसार राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील 3 महिन्यांच्या आत घेण्यात येईल, असे विधानसभेमध्ये अर्थमंत्री यांनी सांगितले। त्यामुळे येत्या 3 महिन्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय निवडण्याचा विकल्प दिला जाणार असल्याचे समजते। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।